हॅलो एव्हरीवन, माय नेम इज आर एस पावरा. आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच सर्व काही माहिती आपल्याला मिळत असते. व्हिडिओ न स्किप करता बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार ताईनो, आज आपण बोलणार आहोत अंगणवाडी मदतनीस ते अंगणवाडी सेविका प्रमोशन या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पहिला आहे मुद्दा प्रमोशन कधी येणार, दुसरं कोण पात्र आहे, तिसरं कोणती कागदपत्रे लागतात, आत्तापासून काय तयारी ठेवावी. जर तुम्ही मदतनीस असाल किंवा लवकरच सेविका व्हायचं स्वप्न बघत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रमोशन म्हणजे काय? अंगणवाडी मदतनीस सेविका प्रमोशन या पदावर होते. पहिला मुद्दा ICDS एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत, दुसरं वरिष्ठतेनुसार सिन्सिरिटी आणि तिसरं रिक्त पदानुसार दिले जाते. हे लक्षात ठेवा, प्रमोशन आपोआप मिळत नाही. दुसरं योग्य कागदपत्रे प्लस पात्रता लागते. तिसरं ग्रामसभा किंवा प्रकल्प अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असते. प्रमोशनसाठी पात्रता काय लागते? मुख्य पात्रता अटी. पहिला मुद्दा किमान 5 ते 10 वर्ष सेवा, जिल्ह्यानुसार फरक असतो. दुसरं शैक्षणिक पात्रता. तिसरं किमान 10वी पास, काही ठिकाणी 12वी प्राधान्य दिले जाते. नेक्स्ट मुद्दा सेवेत गंभीर तक्रार नसावी. नेक्स्ट मुद्दा कामकाज समाधानकारक असावे. नेक्स्ट मुद्दा नियमित हजेरी असावी. म्हणजे शिक्षा निलंबन असल्यास प्रमोशन ओढू शकते. लागणारी महत्त्वाची कागदपत्रे, हा भाग सर्वात महत्त्वाचा, लक्ष देऊन ऐका. पहिला मुद्दा सेवा प्रमाणपत्र. पहिला CDPO किंवा प्रकल्प अधिकारी यांच्याकडून घ्यायचे. दुसरं सेवा कालावधी स्पष्ट असावा. दुसरा मुद्दा शैक्षणिक प्रमाणपत्रे, 10वी उत्तीर्ण सर्टिफिकेट किंवा 12वी मार्कशीट सर्टिफिकेट. दुसरा मुद्दा बोर्ड प्रमाणपत्र, 10वी 12वीचं आणि नकल सत्यापित अटेस्टेड तुम्हाला शैक्षणिक कागदपत्रे रेडी ठेवायचं आहे. तिसरा मुद्दा जन्म दाखला किंवा वयाचा पुरावा, म्हणजे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला, एक यापैकी एक. चौथा अनुभव प्रमाणपत्र, म्हणजे किती वर्ष मदतनीस म्हणून काम केले याचा पुरावा. पाचवं जात प्रमाणपत्र लागू असल्यास SC ST OBC VJNT कोणतंही असेल कॅटेगरीचं सर्टिफिकेट. आणि दुसरं वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. 6वं पॉईंट आहे रहिवासी दाखला, म्हणजे ग्रामपंचायत किंवा तहसीलकडून घ्यायचं आहे. 7वा आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक असलेले, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 8वा बँक पासबुक झेरॉक्स, नाव खाते क्रमांक स्पष्ट दिसणार आहे. 9वं ग्रामसभा किंवा समिती शिफारस, काही ठिकाणी ग्रामसभेचा ठराव लागतो. तर 10 नंबर आहे हमीपत्र अर्ज. प्रमोशनसाठी स्वतंत्र अर्ज ICDS नमुन्यात. प्रमोशनसाठी आतापासून तयारीला लागा. आताच करा ही तयारी. पहिला मुद्दा सर्व कागदपत्राची 2-3 झेरॉक्स फाईल तयार करून ठेवा. दुसरं ओरिजिनल कागदपत्र सुरक्षित ठेवा. तिसरं शैक्षणिक कागदपत्र नसतील तर लगेच काढा. नेक्स्ट पॉईंट जात वैधता प्रलंबित असेल तर पाठपुरावा करावा. हजेरी पोषण ट्रॅकर काम व्यवस्थित ठेवा. सुपरवायझरशी समन्वय ठेवा. विनाकारण वाद टाळा. लक्षात ठेवा, प्रमोशन वेळेला कागदपत्रे अपूर्ण हे कारण देऊन अनेकांना डावलले जाते. सामान्य चुका काय असेल? अर्ज उशिरा देणे, कागदपत्रे अपूर्ण ठेवणे, वरिष्ठतेची लिस्ट तपासून न पाहणे, चुकीची माहिती देणे, फक्त अफवावर विश्वास ठेवणे. तर ताईनो, अंगणवाडी सेविका हे अशक्य नाही, फक्त योग्य माहिती प्लस योग्य तयारी लागते. जर तुम्हाला प्रमोशन अपडेट, शासन निर्णय, अंगणवाडी बातम्या, मानधन किंवा पगार अपडेट हवे असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ प्रत्येक मदतनीस ताईंना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.